त्यात लाल आणि सोनेरी रंगाची साडी होती आणि सोबत संपूर्ण शृंगाराचं सामानही. हे पाहून प्रियाच्या आनंदाला पारावर उरला नाही. पण दुसरीकडे रमणही ठरून बसला होता, आज राजशी बोलायचेच. राज कपडे घालून आरशासमोर उभा राहून तयार होत होता. आज त्याने कुर्ता पायजमा घातला होता, तर प्रिया मागच्या बाजूला साडी नेसत होती आणि राज नेहमीप्रमाणे आरशातून तिच्याकडे पाहत होता. साडी नेसल्यानंतर ती मोकळे केस ठेवून ड्रेसिंग टेबलकडे आली, केस बांधण्यासाठी आणि तयार होण्यासाठी. गजरा लावणार ना? राजने विचारले. हो, प्रिया हसत म्हणाली. साडी आवडली का? खूप. उरलेले सगळे सामान? सगळं चांगलं आहे. आणि मी? या प्रश्नावर प्रियाचे ओठ एकमेकांवर घट्ट जुळले आणि ती राजकडे पाहू लागली. हे घालून दे. राजने आपली मनगट पुढे करत प्रियाच्या हातात घड्याळ देत म्हटले. पण तुम्हाला तर ते आवडत नाही ना? जेव्हा नव्हतं पसंत तेव्हा तसं सांगितलं होतं. आता आहे म्हणून सांगतोय की घालून दे. खरंच? नाही, मी तर खोटं कसं बोलायचं याचं ट्युशन सुरू करणार आहे, राज थोडंसं चिडवण्याच्या सुरात म्हणाला. तेव्हा प्रिया मनातले सगळे प्रश्न बाजूला ठेवून हसत त्याच्या हातात घड्याळ घालू लागली. झालं. घड्याळ घालून दिल्यावर प्रिया म्हणाली. काहीच झालं नाही, अजून तर पूर्ण शृंगार बाकी आहे. लवकर तयार हो, सोबत खाली जाऊ. असं म्हणत राज बेडवर जाऊन टीव्ही सुरू करून बसला आणि प्रिया आनंदाने तयार होऊ लागली. ती पूर्ण तयार झाल्यावर राज काही क्षण तिला शांतपणे पाहत राहिला. त्याची निरागस गोड सुंदर बायको त्याच्याकडे पाहून लाजत होती, जणू ती आत्ताच लग्न होऊन त्याची नववधू बनून आली होती. 1 वर्षांपूर्वीपेक्षाही तू अधिक सुंदर दिसतेस. पुन्हा लग्न करण्याचा विचार तर नाही ना? प्रियाच्या जवळ येत राज हसत म्हणाला. म्हणजे? प्रिया थोडी गोंधळून म्हणाली. अर्थ तर खूप आहेत, पण आता समजावून सांगायला वेळ नाही. चल खाली जाऊ. हो ठीक आहे, असं म्हणत प्रिया पुढे सरकली. तेवढ्यात राजने तिचा हात धरून तिला स्वतःकडे ओढले. काय झालं? प्रिया दचकून म्हणाली. आज काय आहे? महाशिवरात्री. आणखी आपल्या लग्नाचा वाढदिवस. मग तुला असं वाटत नाही का की तू मला काही बोलायला हवं? असं म्हणत राजने प्रियाचे दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवले आणि स्वतःचा एक हात तिच्या खांद्यावर ठेवला. मला वाटलं तुम्हीच आधी बोलाल, प्रिया राजच्या डोळ्यात पाहत म्हणाली. ही तर नवऱ्यांवरची सरळ सरळ नाइंसाफी आहे. सगळ्या अपेक्षा आधी आमच्याच का? बायकोनंही कधी आमची एखादी अपेक्षा पूर्ण केली पाहिजे. तुम्ही सांगा ना, तुमची प्रत्येक अपेक्षा पूर्ण करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करीन, प्रिया पापण्या घालत म्हणाली. अच्छा, तर मग आताच सुरुवात करूया. मला असं वाटतं की माझ्या बायकोनं माझ्याकडे डोळ्यात डोळे घालून आज आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मला द्यायला हव्यात. ते मी तसंही देऊ शकते. आधी मला सोडा तरी, प्रिया हळूच म्हणाली. असं बोलण्यात काय अडचण आहे? काहीच अडचण नाही. मग बोल. राज. पण डोळ्यात डोळे घालून. हे ऐकून प्रियाने राजच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली. तुम्हाला आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता ठीक आहे. तुम्ही नाही बोलणार? नाही. का? तू बोललीस काय, मी बोललो काय, दोन्ही एकसारखंच आहे. राज, हे चुकीचं आहे, प्रिया तोंड वाकडं करत म्हणाली. मग चुकीचंच बरोबर, ते दुरुस्त करण्याचा मला काही छंद नाही. राज महाशय आता आपले तेवर दाखवत होता. हे बोलून राज पुढे निघाला तेव्हा प्रिया तोंड फुगून म्हणाली. मग मी मंदिरात येणार नाही. हे ऐकताच राज मागे वळला आणि फक्त एका कटाक्षाने प्रियाकडे रोखून पाहिलं. येते, पण एकदा तरी बोलायला हवं होतं. भोळी राणी राजच्या त्या एका नजरेतच सरळ लाईनवर आली. दोघंही खाली आले तेव्हा घरचे बाकी सगळे आधीच खाली बसलेले होते. प्रिया आणि राज यांनी आधी राजेश्वरीजी आणि रामजींच्या पाया पडले. दोघांनी आनंदाने दोघांना आशीर्वाद दिला. त्यानंतर दोघांनी सागरजींच्याही पायावर डोकं टेकवलं. राधाजी थोड्या दूरच बसलेल्या होत्या, पण ना राज त्यांच्याजवळ गेला ना प्रिया. आज राधाजींचा चेहरा अगदी उतरलेला दिसत होता, जणू आपल्या लालसेपोटी त्यांनी आपली सगळी नाती, प्रेम, मान सन्मान सगळंच हरवलं होतं. सागरजींचा आशीर्वाद घेतल्यानंतर दोघांनी रुद्र आणि गीताचेही आशीर्वाद घेतले. सगळ्यांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रिया. हो रुद्र दादा, राजने तुला हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी म्हटलं की नाही? मराठीत नाही म्हटलं तर इंग्रजीत काय म्हणणार? प्रियाच्या तोंडून ते अचानक निघून गेलं.
त्यामुळे राज तिच्याकडे रोखून पाहू लागला आणि बाकी सगळे तोंड उघडं करून हसू लागले. प्रिया, हो सासूबाई. तर याची एकच शिक्षा आहे, तू राजूला वेगवेगळ्या भाषांमध्ये हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी म्हणायला लाव. ते बोलतच नाहीत ना सासूबाई, मी किती वेळा सांगितलं, प्रिया निरागसपणे म्हणाली. ही चर्चा करायला खाली आली आहेस का? राज चिडून म्हणाला. हा तर प्रिया, याला सांग ना, याशिवाय दुसरी काय चर्चा होणार? राजेश्वरीजी प्रियाला म्हणाल्या. तू यांना सांग, मला अजून बरीच कामं आहेत. राज प्रियाला म्हणाला. याला सांग, आयुष्यभर असेच डायलॉग मारत राहणार आहे का? यांना सांग की कामाशिवाय फालतू काहीच मला येत नाही. प्रिया, तू याला इकडे, हे मला हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी ही म्हणत नाहीत आणि तुम्ही सगळे मला एवढं सगळं बोलायला लावताय. प्रिया तोंड फुगवून म्हणाली. ते ऐकून राजने दात ओठांखाली आवळले आणि आपलं हसू सुटू नये म्हणून तो बाहेर निघून गेला. बाकी सगळेही हसत होते. तेव्हा गीता प्रियाजवळ जाऊन म्हणाली. प्रिया, बोलतील, नक्की बोलतील. भाऊजींना तुला परेशान करण्यात मजा येते. गीता म्हणाली. मी एक दिवस त्यांना परेशान करेन, बघा तुम्ही. प्रिया गीताला म्हणाली. अगं बाई, हे मी काय ऐकत आहे? आकाश जमीन होईल, जमीन आकाशात जाईल, पण माझी सून माझ्या मुलाला त्रास देईल असं कधीच होणार नाही. मी मेव्याचा प्रसाद बनवेन, पण मला माहीत आहे त्यातूनही काही होणार नाही. राजेश्वरीजी प्रियाकडे पाहत म्हणाल्या. सासूबाई, तुम्ही मला छेडताय. प्रिया म्हणाली. अगं, तूच मला दरवेळी मोठमोठी वचने देऊन आणि शेवटी ठेंगा दाखवून तुझ्या पतिदेवांसोबत खोलीत पळ काढतेस. राजेश्वरीजी हसत म्हणाल्या. गीता दीदी, अगं, एवढं मनावर घेऊ नकोस. आता जा, भाऊजी तुझी वाट पाहत असतील. गीताने म्हणत प्रियाला बाहेर पाठवले. हे बोलून गीता प्रियाच्या गमतीशीर बोलण्याची आठवण काढत स्वतःच हसू लागली. ड्रायव्हर गाडी चालवत होता. मागे राज बसलेला होता आणि प्रिया आपल्या आईवडिलांशी फोनवर बोलत होती. हो मम्मी, ते जवळच बसले आहेत, देते, घ्या. काय झालं? आई बाबा आहेत, शुभेच्छा द्यायला फोन केला आहे. हो, तर तूच बोल, मला फोन येतोय, असं म्हणत राज फोनमध्ये गुंतून गेला. इथे राज सहज नव्हता. तो आधीपासूनच प्रियाच्या आईवडिलांशी फारसं बोलत नसे आणि आई बाबा असं म्हणून तर कधीच हाक मारली नव्हती. प्रियाचं तोंड उतरलं. तिने फोनवर काहीतरी कारण सांगितलं आणि फोन ठेवून दिला. प्रिया गप्प झाली. काय झालं? बोलणं झालं का? काय झालं तुला? काही नाही. बोल ना, काय झालं? काहीच तर नाही. प्रियाचा आवाज दाटून आला होता. मग रडतेस का? राज संतापून म्हणाला. माझ्या आईबाबांनी तुमचं काय बिघडवलंय राज, की तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्याशी असंच वागता? प्रिया स्वतःला सावरत म्हणाली. असं काही नाही आहे. मी सांगितलं ना, मला फोन आला होता. राज नजरात चुकवत म्हणाला. ठीक आहे. आता असं रडत बसणार असशील तर मग मंदिरात जाण्याचा काय अर्थ? अशा दिवशी रडतेस? प्रिया यावर काहीच बोलली नाही. प्रिया, काही विचारतोय, प्लीज आता काहीही विचारू नका. हीच तर समस्या आहे. कितीही करा पण थोड्याशा गोष्टीवर लगेच अश्रू व्हायला सुरुवात करून बाकी सर्व विसरते. हे ऐकताच प्रियाने पटकन आपले अश्रू पुसले आणि समोर पाहत शांत बसून राहिली. थोड्याच वेळात मंदिर आलं आणि दोघं खाली उतरले. खाली उतरून प्रिया पुढे जायच्या आधीच राजने तिच्या तळहातात आपली बोटं गुंफली आणि तिला बाजूला घेत म्हणाला. मला सांगता येत नाही किंवा व्यक्त करता येत नाही, पण आजचा दिवस माझ्यासाठीही तितकाच खास आहे जितका तुझ्यासाठी आहे. मी तुला रागवतो, पण तुला उदासी नाही पाहू शकत. कितीही सफाई देईन, पण या प्रकरणात कदाचित तुला कधीच समजावू शकेन असं वाटत नाही. मी तुझ्या आईवडिलांचा आदर करत नाही असं नाही, पण मला ते जमत नाहीये. माझ्या आईवडिलांशी मी अगदी कमीच बोलतोय, हे तुला माहीतच नाही का? ते फक्त तुम्हाला शुभेच्छा देणार होते, कारण तुम्ही त्यांचे जावई आहेत. ते तुम्हाला आपल्या मुलासारखं मानतात. पण ठीक आहे राज, माझंच चुकलं. मी पुढे त्यांना समजावेन. काय समजावशील? काहीही. जास्त नाटक नाही होत आहे? असं काही नाही. फोन कर त्यांना आणि सांग की आता त्यांचं फोनवर बोलणं झालंय. नाही. प्रिया, जे सांगतोय ते कर. आजचा दिवस मला खराब करायचा नाही, राजने जरा भारी आवाजात सांगितलं. म्हणून प्रियानं फोन लावून बोलून घेतला आणि मग फोन राजकडे दिला. समोरून शुभेच्छा ऐकून राज म्हणाला, थँक्यू. तेव्हा मी बोलू शकलो नाही, कॉलवर होतो. हो, सगळं ठीक आहे. तुम्ही सगळे कसे आहात? हो, मंदिरात आलो आहोत. ठीक आहे, ठेवतो मग. काही मिनिटं बोलल्यानंतर राजने फोन परत प्रियाकडे दिला.
आता मनापासून येशील ना मंदिरात? राज तिला पाहत म्हणाला. प्रियानं हळूच मान हलवली. राजनं मग काहीच बोललं नाही, कारण एवढ्या पटकन कोणाचंही मन शांत होणं शक्य नसतं. दोघंही आत गेले. महादेव आणि पार्वतीच्या मूर्तीसमोर हात जोडले आणि मग दूध पाणी घेऊन शिवलिंगाजवळ गेले. काही मिनिटांपूर्वी झालेला सगळा प्रकार दोघांच्या मनातून गेला होता. दोघेही पूर्ण भक्तिभावाने पूजा करत होते. प्रसाद अर्पण केल्यानंतर प्रियानं कुंकू राजच्या कपाळाला लावलं. तेव्हा राजनंही प्रियाच्या बांगेत पुन्हा एकदा कुंकू भरलं आणि तिच्या मंगळसूत्रातही कुंकू लावत म्हणाला, माझ्या आयुष्यात येऊन इथपर्यंत प्रत्येक पावलावर माझी साथ दिल्याबद्दल तुझा आभार. महादेव आणि पार्वतीच्या पुढे वचन दे, जसे हे दोघे एकत्र राहिले तसंच आपणही कायम सोबत राहू. तू मला कधीच सोडून जाणार नाहीस. कधीच नाही, मी नेहमी तुमच्यासोबतच असेन, असं म्हणत प्रियानं आपला हात राजच्या तळहातावर ठेवला. हे ऐकताच राज थोडं पुढे सरकला आणि प्रियाच्या कपाळावर हलकं चुंबन देत म्हणाला, आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्यालाच. हे ऐकताच प्रियानं डोळे मिटले, जणू तिची एखादी मोठी इच्छा पूर्ण झाली होती. गडद लालीमध्ये तिचे शुभ्र दात आणि ओठ अधिकच सुंदर दिसत होते. ब्राह्मण प्रिया आणि राजच्या हातात धागा बांधतच होते. तेवढ्यात राजच्या फोनवर रमणचा कॉल आला. राज फोन घेऊन बाजूला गेला. हॅलो, राज जड आवाजात म्हणाला, मला तुम्हाला भेटायचं आहे, महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. घरी ये मग. नाही, तुम्हाला एकट्यात भेटायचं आहे. काय झालं? भेटल्यावर सांगतो. आत्ता प्रियासोबत मंदिरात आहे. उद्या भेटले तरी चालेल. ठीक आहे, उद्या हॉटेलमध्ये ये. हॅप्पी ॲनिव्हर्सरी तुम्हा दोघांना. थँक्यू. उद्या भेटू मग. एक गोष्ट लक्षात ठेवू मात्र, मला प्रीतीला इथे बोलावण्याची वेळ येऊ नये. जेव्हा भेटू तेव्हा सगळंच बोलू सगळं, पण माझं म्हणणं बदलत नाही. इतकं तरी लक्षात ठेव. उद्या सगळं स्पष्ट होईल. नाही झालं तरी मी करून दाखवेन. एवढं बोलून राजनं फोन कट केला. फोन कट होताच रमण थोडा चिंताग्रस्त झाला, पण आता त्यानं ठरवूनच टाकलं होतं, जे होईल ते होईल. तिकडे राज कधी प्रियाकडे पाहत होता, जी नंदीजीच्या कानात आपल्या मनोकामना सांगत होती, आणि दुसरीकडे त्याच्या मनात प्रीतीचे विचार चालू होते. नाही, जे नाही ते नाहीच, आणि मी होऊ देणारही नाही, राज मनात म्हणाला आणि प्रियाच्या दिशेने पुढे सरकला. राज आणि प्रिया मंदिरात एका कोपऱ्यात बसले होते, पण रमणशी झालेल्या बोलण्यानंतर राज विचारात हरवला होता आणि शांतपणे बसून राहिला होता. काय झालं तुम्हाला? प्रियानं विचारलं. राज आपल्या विचारात इतका गुंतला होता की त्याला प्रियाचा आवाजच ऐकू आला नाही. राज, काय झालं? यावेळी प्रियानं त्याला हलकं स्पर्श करून विचारलं. काही नाही. आपल्या तंत्रीभंग होताच राज लगेच म्हणाला, मग तुम्ही असे शांत का बसलात? मग काय बोलू? ठीक आहे, एक गोष्ट विचारू तुला? हो, विचारा. जर कधी तुला माझा किंवा तुझ्या कुटुंबातील कोणाची तरी साथ द्यायचा प्रसंग आला तर तू कोणाची साथ देशील? राजच्या या प्रश्नावर प्रिया थबकली. अचानक राज असा प्रश्न का विचारतोय हे तिला काहीच समजेनासं झालं. तुम्ही असं का बोलत आहात? असंच. तू उत्तर दे. काही झालं आहे का? काही झालं असेल तर सांगा ना राज, प्रिया चिंतेने म्हणाली. सांगितलं ना, काही नाही झालं, फक्त विचारतोय, राज दुसरीकडे पाहत म्हणाला. जर कधी असं झालंच तर जे बरोबर असेल त्याचाच मी साथ देईन. प्रियानं त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. म्हणजे जर तुला तुझं कुटुंब बरोबर वाटलं आणि मी चूक, तर तू माझी साथ सोडशील? नाही, गोष्ट तशी नाहीये. साथ सोडण्याची नाही, गोष्ट योग्य अयोग्याची आहे. तुम्ही योग्य असाल तर मी तुमचीच साथ देईन, प्रियानं राजला सांगितलं. मग हे तर वेळच ठरवेल की तुला कोण बरोबर वाटतं आणि कोण चूक, राज प्रियाकडे पाहत म्हणाला. काय झालं आहे राज? मला खूप घाबरल्यासारखं होतंय, प्रियानं त्याचा हात पकडत विचारलं. काही झालं नाही, इतकं चिंताग्रस्त होण्याची गरज नाही. खरंच ना? बरं, ऐकतेस? हो. आजचा दिवस कसा सेलिब्रेट करायचा? मला समजलं नाही. 2 ऑप्शन आहेत. पहिला म्हणजे आपल्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये पार्टी देऊ, सगळ्यांसाठी डिनर ठेवू, कुटुंब, मित्र, नातेवाईक सगळे येतील. आणि दुसरा पर्याय, फक्त तू आणि मी, आणि आपल्या या दिवसाची खासियत, आपण दोघेच असू आणि हा दिवस खास बनवण्याची जबाबदारी माझी. जर तुम्हाला निवडायचं झालं तर तुम्ही कोणता पर्याय निवडाल? प्रश्न मी विचारला आहे, उत्तर तुलाच द्यायचं आहे. आज तुम्हीच सांगा ना, प्रियानं खूप प्रेमानं म्हटलं. दुसरावाला
राजही तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मग आपण दुसऱ्या पद्धतीने सेलिब्रेट करूया. प्रिया हसत म्हणाली, का तुला नको आहे का? मी पार्टी ठेवावी, तुझे कुटुंबीयही येतील. हवं तर मनाला सगळंच हवं असतं. तुमच्यासोबत वेळ घालवायलाही मन हवंसं होतं, पण पर्याय फक्त 2च आहेत ना. तर एकच निवडणार, प्रियानं हळूच बोललं. तेव्हा राज काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि मग म्हणाला, तू माझी बायको आहेस, तुझ्यासाठी फक्त एक पर्याय कसा ठेवू? तुला दोन्ही हवे असतील तर दोन्हीच होतील. असं काही नाही, मला दोन्ही पर्याय नकोत. मला दोन्ही द्यायचेच आहेत. इतकं म्हणत राज उठला आणि प्रियालाही उभं केलं. मग सर्वांशी बोलून त्यानं आपल्या मित्रांना, प्रिया आणि गीताच्या घरच्यांना, सिया, आदित्य आणि ध्रुव आणि आणखी काही खास नातेवाईकांना लंचसाठी बोलावून घेतलं. सगळेजण येऊन दोघांना शुभेच्छा देत होते आणि भेटवस्तूही देत होते. सिया आणि आदित्यही आले होते. ध्रुव तर सतत प्रिया आणि राजच्या आसपासच फिरत होता. इतर नातेवाईकही येऊन त्यांच्याशी आणि बाकी सर्वांशी गप्पा मारत होते. तेवढ्यात प्रियाचे आई वडीलही आले, पण रमण आला नाही. आज मात्र प्रियाच्या आधीच राज दोघांचे पाय स्पर्श करण्यासाठी वागला. हे पाहून प्रियाच्या मनाला छान वाटलं. कसे आहात तुम्ही दोघे? राजनं आपल्या सासू सासऱ्यांना विचारलं. आम्ही ठीक आहोत राजजी, तुम्ही कसे आहात? प्रियाच्या बाबांनी विचारलं. मी अगदी ठीक आहे, तुम्ही बसा, गप्पा मारा, मी येतो लगेच, काळजी घे. राजनं आधी सासू सासऱ्यांकडे मग प्रियाकडे पाहत सांगितलं आणि आपल्या मित्रांकडे निघून गेला. जावई बापू तर आमच्याशी बोलतच नाहीत, त्यांना आमच्याबद्दल काही त्रास तर नाही ना? प्रियाची आई उदासपणे म्हणाली. अगं काय बोलतेस, त्यांचे मित्र आलेत म्हणून तिकडे गेले, बोललेस ना आत्ताच, तू पण कशा गोष्टी मनावर घेऊन बसतेस? प्रियाचे बाबा शांतपणे म्हणाले. तुम्ही दोघं भांडू नका, ते असेच आहेत, घरीसुद्धा फार कोणाशी बोलत नाहीत, पण मी आहे ना. प्रिया हसत म्हणाली. आणि ती काय करणार होती? प्रत्येक मुलगी इथेच अडकते, पतीसमोर काय बोलावं आणि आपल्या घरी काय समजावं यात. रमण दादा कुठे आहेत? तो ऑफिसमध्ये अडकला आहे, खूप काम आहे म्हणे, म्हणून येऊ शकला नाही. तुला फोन करीन असं सांगून गेला. प्रियाची आई एवढंच बोलली आणि तेवढ्यातच प्रियाच्या फोनवर रमणचा कॉल आला. दादा तुम्ही का नाही आलात? कामात अडकलो होतो. प्रिया, नाहीतर मी का येणार नाही? माझ्या बहिणीसाठी आजचा दिवस किती खास आहे. रमण आज खोटं बोलला. तुम्ही नाही तर बरं वाटत नाही. मध्येच एखाद्या दिवशी येईन, तुमची भेट घेऊन जाईल. खरंच? हो नक्की, अगदी नक्की. आणि हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी, रमण प्रेमाने म्हणाला. थँक्यू दादा, प्रिया आनंदाने म्हणाली. बरं तू खुश आहेस ना? काही त्रास नाही ना? हो, खूप खूप खुश आहे. काही त्रास नाही, ठीक आहे. राजजींनी तुला काही सांगितलं का? म्हणजे? काही नाही प्रिया, ठीक आहे, मला काम आहे, मी पुन्हा फोन करतो. हो दादा, आणि स्वतःची काळजी घे. काही त्रास किंवा अडचण आली तर मला सांग, माझ्यापासून काही लपवू नकोस. राजजींनी तुला काही बोललं, रागावलं तरीही मला सांग, मी बोलतो त्यांच्याशी. तुम्ही असं का बोलत आहात दादा? तुमच्या दोघांच्यामध्ये काही झालं आहे का? अरे नाही, असंच बोललो. चल ठेवतो आता, एन्जॉय युअर डे. एवढं बोलून रमणनं फोन कट केला. राजू आता खूप बदलला आहे, तो हे सगळं करू शकतो, विश्वास बसत नाही. बरोबर नाही? रुद्र राजेश्वरीजींना म्हणाला. तेव्हा राजेश्वरीजीही आनंदाने हसल्या, कारण सगळे आजूबाजूला असल्याने त्या उघडपणे बोलू शकत नव्हत्या. या सगळ्यात राधाजी सियासोबत एका कोपऱ्यात उभ्या होत्या. इतकी वाईट नाही आहे मी सिया, की तू आणि जावई बापू मला असं दुर्लक्षित करता. तुझे बाबा देखील आता माझ्याशी बोलत नाहीत. प्रीती आणि तूही मला फोन करत नाही. इतकं पर्क कोण करतं आपल्या आईला? हे सगळे प्रश्न विचारण्यापूर्वी तुम्ही तुमचे आधीचे सगळे वागणूक आणि कृती आठवायला हवीत. आणि खूप दिवसांपूर्वी तुम्ही प्रियासोबत काय केलं होतं आणि घरात काय तमाशा केला होता हे काही लपलेलं नाही. आज अचानक तुम्हाला आठवलं की तुम्ही आमची आई आहात. इतका दिवस तर तुम्हाला 2 मुली झाल्या याचीच खंत होती. असं नाही आहे सिया, तुम्हाला कधी दुखापत झाली तेव्हा मी नाही रडले का? तुमच्या वेदनेत मला वेदना झाली नाही का? मी तुमची काळजी घेतली नाही का? काळजी घेण्यात आणि ममता देण्यात खूप फरक असतो आई, आणि शक्य असेल तर हा फरक समजून घ्या, कारण मला माझ्या भाऊ भाऊजाईची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे. एवढं बोलून सिया तिथून निघून गेली आणि राधाजींच्या डोळ्यात पाणी आलं.
एवढ्या लोकांच्या मध्ये त्या किती एकट्या आहेत हे त्यांना आज खरं जाणवलं. थोड्या वेळात केक आला ज्यावर हॅपी ॲनिव्हर्सरी प्रिया अँड राज असं लिहिलं होतं आणि हा केक रुद्र आणि गीताकडून होता. कम ऑन प्रिया आणि राज, मेणबत्ती विझवा, राजचे दोन्ही मित्र म्हणाले. हर्ष आणि तन्मय एकत्र बोलले. त्यांची पत्नीही सोबत होती. राजनं प्रियाकडे पाहिलं आणि मग दोघांनी झुकून मेणबत्ती विझवली आणि एकत्र केक कापला. त्यानंतर त्यांनी केक बाकींना खाऊ घालण्याचा प्रयत्न केला, पण इतरांनी त्यांना एकमेकांना खायला द्या असं सांगितलं. प्रियानं आपल्या हातात केकचा तुकडा घेतला आणि राजला भरवण्यासाठी पुढे गेली तेव्हा हर्षची पत्नी म्हणाली, नाही नाही प्रिया, आधी गिफ्ट घे. राजनं गिफ्ट दिलंय, असे केक कसे देतेस? आधी गिफ्ट घे. हे ऐकून सगळे हसले. वातावरण चांगलं बनलं. हसू आणि गप्पा सुरू झाल्या. गिफ्ट? प्रिया आश्चर्याने म्हणाली. हो. नंतर सगळे एकत्र सुरताल जुळून हसले, जेणेकरून राजनं थोडी खिचाई सहन करावी. राजही आरामाने उभा राहून प्रियाकडे पाहत होता. त्याच्या आकडीचा तर सगळ्यांना अंदाज होता. हो राज, प्रिया आपल्या ओठांवर हात ठेवून म्हणाली. तर दुसऱ्या हातात केक होता. काय झालं? राजनं विचारलं. मी कशी आहे? मी तर तुम्हाला गिफ्ट दिलं नाही. प्रियानं असं म्हणताच राजेश्वरीजी आपल्या डोक्यावर हात मारत म्हणाल्या. धत तेरे की. काही लोक हसले तर उरलेले गीता, सिया, हर्ष आणि तन्मयच्या बायका सगळे एकमेकांकडे पाहत होते. बोल ना भाऊ, कोणता उपवास केला होता तूही सोमवार करत होतास का? की अशी बायको मिळाली जी स्वतः गिफ्ट न दिल्याने परेशान आहे? एकट्यानेच व्रत केलं, आम्हालाही सांगितलं असतं. दोघे मित्र मिळून राजला पकडत हसत म्हणू लागले. आणि राजही हळूहळू हसला आणि प्रियाकडे पाहत राहिला. अरे, आपली प्रियाजी तर दिवाणी आहे. राजनं दिलेलं गिफ्ट नको, फक्त राज हवा आहे, हो ना प्रिया? आदित्यनं प्रियाकडे पाहून विचारलं. प्रिया लाजली आणि सगळे हसायला लागले. पण प्रियाने जेव्हा राजकडे नजर टाकली तेव्हा राजनं फक्त डोळ्यातून प्रश्न विचारला. आदित्य बरोबर बोलतोय का? प्रियानं लाजून होकार म्हणून मान हलवली. हे सगळं पाहून प्रियाचे आई वडीलही आनंदाने टाळ्या वाजवत होते. आपल्या मुलीला इतका आनंदी पाहून कोण आई वडील आनंदित होणार नाहीत? तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.